श्री स्वामी समर्थ. सहज भक्तियोग चॅनलमध्ये वर्षात 12 महिने असताना 13व्या अधिक महिन्याचे प्रयोजन का असते हे जाणून घेण्याच्या निमित्ताने आपले मनःपूर्वक स्वागत. जगभरात कालगणनेसाठी ग्रेगोरियन, सौर आणि चंद्रवर्षीय कॅलेंडर वापरली जातात. प्रत्येक कॅलेंडरनुसार ही कालगणना कशी केली जाते ते पाहूया. पृथ्वीची सूर्याभोवतीची एक प्रदक्षिणा म्हणजे 1 वर्ष. यासाठी पृथ्वीला 365 दिवस 5 तास 48 मिनिटे आणि 43 सेकंद लागतात. पण व्यावहारिक सोयीसाठी 365 दिवसांचे 1 वर्ष मानले जाते. यानुसार ग्रेगोरियन कॅलेंडरमध्ये 365 दिवसांच्या एका वर्षात जानेवारी ते डिसेंबर अशी 12 महिन्यांची योजना केलेली आहे. परंतु प्रत्येक वर्षी अतिरिक्त 5 तास 48 मिनिटे आणि 43 सेकंद समायोजित करण्यासाठी दर 4 वर्षांनी 28 ऐवजी 29 दिवसांचा फेब्रुवारी महिना योजून अतिरिक्त कालावधीचा मेळ घातला जातो. त्यामुळे ग्रेगोरियन कॅलेंडर कालगणनेच्या बाबतीत अचूक राहते. अमेरिका, इंग्लंड, रशिया, फ्रान्स, जपान यासारखे देश ग्रेगोरियन कॅलेंडर वापरतात. या कॅलेंडरच्या अचूकतेमुळे जगभरातील व्यवहार या कॅलेंडरनुसार चालतात. परंतु जगातील काही संस्कृतीमध्ये तसेच भारतातील पंजाब, तमिळनाडू, केरळ, पश्चिम बंगाल, ओरिसा, आसाम अशा काही राज्यांमध्ये धर्मपरंपरेसाठी सौरवर्षीय कालगणना मानली जाते. सौर कॅलेंडरमध्ये सूर्य जेव्हा 12 राशीमधील संक्रमण पूर्ण करतो, म्हणजेच पृथ्वीची सूर्याभोवती एक फेरी पूर्ण होते, तेव्हा एक सौरवर्ष पूर्ण होते असे मानले जाते. कालगणनेच्या बाबतीत सौर कॅलेंडर हे ग्रेगोरियन कॅलेंडरशी बरेचसे मिळते जुळते आहे. त्यामुळे जगभरातील व्यवहारांशी सुसंगतता साधण्यासाठी भारतात ग्रेगोरियन व धर्मपरंपरेसाठी सौर कॅलेंडर अधिकृत मानले जाते. परंतु सूर्याच्या स्थान बदलामुळे होणारे पंचांग बदल सहज लक्षात येत नाहीत. याउलट चंद्राचा आकार आणि स्थान बदल सहज नोंदवता येतात. त्यामुळे चीन, दक्षिण कोरिया, व्हिएटनाम, थायलंड, इंडोनेशिया, इस्रायल, इस्लामिक देश आणि भारतातील महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश यासारख्या काही राज्यात दैनिक धार्मिक व्यवहाराकरता चंद्रवर्षीय कॅलेंडर वापरले जाते. या कॅलेंडरनुसार पृथ्वीभोवती चंद्राची एक फेरी म्हणजे 1 चंद्रमास हा 29.5 दिवसांचा असतो. असे 12 चंद्रमास म्हणजे 354 दिवस म्हणजेच 1 चांद्रवर्ष. यावरून सौर वर्षापेक्षा चांद्रवर्ष 11 दिवस 5 तास 48 मिनिटे आणि 43 सेकंदांनी लहान असते. त्यामुळे चांद्र कॅलेंडर वापरणाऱ्या ठिकाणी त्यांना सौर कॅलेंडरशी मेळ घालणे आवश्यक ठरते. भारतातील अशा चांद्र कॅलेंडर वापरणाऱ्या राज्यात यासाठी दर 3 वर्षांनी एक अधिक वाढीव महिन्याची म्हणजेच वर्षातील 12 ऐवजी 13 महिन्यांची योजना केली आहे. सौर कॅलेंडर वापरणाऱ्या राज्यात अधिक महिना नसतो. थोडक्यात जगभरातील अधिकृत कालगणनेशी सुसंगतता राखण्यासाठी चांद्रवर्षीय पंचांगकर्त्यांनी केलेली
ही एक तडजोड आहे. आता पाहूया या महिन्याचे धार्मिक महत्त्व आणि आपली धार्मिक कर्तव्य कोणती आहेत ती. अधिक मास हा विष्णूला समर्पित मानला जातो, म्हणून याला पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. या महिन्यात श्रीमद भागवत, विष्णू सहस्त्रनाम, श्रीकृष्ण लीलांचे श्रवण, जप, तप याला विशेष महत्त्व आहे. अधिक मास हा शुद्ध भक्तीचा, पुण्यसंचयाचा, आत्मशुद्धीचा काल मानला जातो. या महिन्यात कोणतेही सण उत्सव नसतात. तसेच या महिन्यात लग्न, मुंज, साखरपुडा, वास्तुशांती वगैरे कोणतेही मांगलिक कार्य केले जात नाही. कारण पंचांगात या महिन्यात शुभ कार्यासाठी कोणतेही मुहूर्त नसतात. शास्त्रानुसार या मासात सर्व दैवतांची उपासना करावी असे सुचवले आहे. भारतातील धर्मपरंपरेनुसार 33 कोटी दैवतांना मान्यता आहे. 33 कोटी म्हणजे 33 प्रकारच्या दैवता. कोटी हा शब्द इथे प्रकार किंवा वर्ग अशा अर्थाने वापरलेला असतो. 8 वसू, 11 रुद्र, 12 आदित्य, 2 अश्विनी कुमार अशा प्रकारच्या एकूण 33 दैवतांची उपासना म्हणजे 33 कोटी दैवांची उपासना, म्हणजेच संपूर्ण सृष्टीच्या शक्तीचे स्मरण आणि आभार व्यक्त करणे होय. यासाठी 33 अनारसे, 33 बत्तासे अशा 33 गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे. तसेच या महिन्यात दीपदान करण्याचे महत्त्व ही धार्मिक दृष्टिकोनातून फार मोठे आहे. स्कंद पुराण, पद्मपुराणात असे म्हटले आहे, अधिके दीपदानं च सहस्त्रगुण मिश्रते. याचा अर्थ या महिन्यात केलेले दीपदान 1000 पट अधिक पुण्य देणारे असते. एरवीही दीपदान हे पापक्षालनाचे अत्यंत प्रभावी साधन मानले गेले आहे. तुळशी वृंदावन, घरातील देवघर, मंदिर, नदीकाठी, पिंपळ वृक्षाजवळ दीपदान केले जाते. आपल्याकडे मुलगी आणि जावई यांना लक्ष्मीनारायणाचे प्रतीक समजले जाते. त्यामुळे त्यांना 33 अनारसे आणि दीपदान करण्याची प्रथा आढळते. या महिन्यात तीर्थस्थानाचेही महत्त्व आहे. एकंदरीत वर्षातील अधिक महिना नेहमीपेक्षा अधिकचे पुण्य देणारा असतो. तो आपणास अधिक पुण्यप्रद हो ही सदिच्छा. पुन्हा भेटूया सहज गुरुभक्ती योग यूट्यूब चॅनलमध्ये अधिक पुण्यप्राप्तीसाठी. धन्यवाद.